MIDC येथे वडनाल कारखान्यास भीषण आग। आज सकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास MIDC अक्कलकोट रोड जुना कुंभारी नाका येथील सुधाकर वडनाल यांच्या कारखान्यास आग लागून 16 लूम, 32 वर्किंग कच्चा व पक्का माल, पॅकिंग कार्टून, सूत मशिनरी, वायरिंग इत्यादी आगीच्या भक्षस्थानी पडले। सदर आगीमुळे कारखान्याचे 50 ते 60 लाखांचे नुकसान झाले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सर्व विभागातील गाड्या घटनास्थळी दाखल होऊन 20 गाड्या पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले। याबाबत अग्निशमन दलाचे प्रमुख केदारनाथ आवटे यांनी अधिक माहिती दिली। आज रोजी पहाटे 4:45 वाजता रविवारपेठ मुख्य अग्निशामक केंद्रास एका इसमाचा फोन आला की हा इथून कारखान्याच्या जवळून जात असताना त्याला आगीचे स्वरूप दिसलं, परंतु त्याच्याकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे त्याने नेटवर सर्च करून त्याने रविवारपेठ फायर ब्रिगेडचा नंबर हुडकून आपल्या रविवारपेठला फोन केला। तात्काळ इथं MIDCमध्ये आपली गाडी पहिल्यांदा पाठवल्यावर त्या लोकांनी सांगितलं की आग मोठी आहे, दुसऱ्या गाड्या पाठवा। तात्काळ मी होटगी रोडचे सहाय्यक अधीक्षक श्री दुधाळ यांना सांगितलं की सर्व गाड्या टर्नआउट करा म्हणून। त्याचबरोबर होटगी रोड, सावरकर मैदान, भवानीपेठ या गाड्या ठिकाणी पाठवलं असता कारखान्याच्या 2-3 ठिकाणी फायर झालेलं होतं त्याच्यामध्ये, परंतु आमच्या लोकांनी एवढं चांगलं हे केलं की पलीकडच्या बाजूला जो चांगला माल होता त्यांचा पक्का माल जो डिस्प्लेला तयार होता त्या ठिकाणून पाईपलाईन करून तिकडचा माल पूर्ण वाचवलेला आहे आणि कारखान्याच्या इकडच्या बाजूला जो आहे त्या ठिकाणी आग लागलेली आहे। त्याच्यामध्ये लूम्स वगैरे आहेत, जाळा आहेत, कार्टून बॉक्स आहेत, असं जळालेलं आहे त्याच्यामध्ये, परंतु कच्चा माल याच्यामध्ये जळालेला आहे आणि पक्का माल जो आहे चांगल्या मोठ्या प्रमाणात वाचवण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये। त्या ठिकाणी कारखानदाराच्या लोकांनी देखील भरपूर सहकार्य करून मदत करून ही आग जी आहे तो विझवली आहे। जवळपास 10 गाड्या आपण या ठिकाणी पाणी मारलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आग आता कंट्रोलमध्ये आहे। आता कुलिंगसाठी आपण त्याच्यावर पाणी मारतो, त्यामध्ये जीवितहानी कुठली झालेली नाही त्याच्यामध्ये, परंतु त्याचे रूम्स वगैरे या ठिकाणी जळालेले आहेत त्याच्यामध्ये। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।